श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा राजा म्हटलं आहे. श्रावणामध्ये दररोज वेगवेगळी व्रते असतात. ती व्रते बरेच जण आचरतात. श्रावणातील व्रत ही जेवढी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची समजली जातात, तेवढीच निसर्ग आणि शास्त्राला धरून देखील असतात. फक्त आपल्याला त्यामागचं शास्त्र माहिती असणं गरजेचं आहे, किंवा त्यामागे काय शास्त्र आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता, आकांक्षा असली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवारचे महत्त्व, शिवामुठीचे व्रत कसे करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आषाढी देवशेवणी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव श्री शंकर यांच्याकडे असते. श्रावण हा महादेवांचा पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व देखील वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे. श्रावण महिन्यामध्ये बरेच जण सोमवारी शिवमुठीचे व्रत करतात. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्त्रिया हे शिवास्तव वाहण्याचे व्रत करतात. या व्रतामध्ये श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू आणि 5वा श्रावण सोमवारी आला तर यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची मूठ, दुसऱ्या सोमवारी काळ्या तिळाची मूठ, तिसऱ्या सोमवारी हिरव्या मुगाची मूठ, अशा प्रकारे. जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ह्या व्रताचा सगळ्यात आधी संकल्प घ्यावा. उपवास सुरू करण्यापूर्वी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान शिव यांच्यासमोर उपवासाचा संकल्प करावा. मनामध्ये तुमचे जे काही विचार असेल, जे काही तुमची इच्छा असेल ती महादेवासमोर मांडावी. श्रावणातील सोमवार व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. सोबतच आपल्याला भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळतात. कोणताही उपवास असला तर आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्वच्छता ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. सकाळी स्नानविधी आटोपून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी. तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर ते शिवलिंगाची पूजा करून घ्यावी. शिवलिंगावर जल, बेलपत्र, धतुरा, भांग, दूध, दही, तूप, मध, साखर, गंगाजल, पांढरी फुलं इत्यादी अर्पण करावी. शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन लावावा. भगवान शिवासमोर तुपाचा दिवा आणि धूप देखील लावावे. संपूर्ण पूजाविधी चालू असताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावा. आजच्या दिवशी तुम्ही शिवचालिसा किंवा श्रावण सोमवारची जी व्रतकथा आहे त्याचं पठण करू शकता किंवा ते ऐकू शकता. पूजा झाल्यानंतर भगवान शिवाची आरती करावी. धूप आरती, पंचारती किंवा तुपाच्या दिवाची आरती आणि कापूर आरती, अशा प्रकारे आपण नंतर आरती करावी. आणि सर्वात शेवटी पूजा आणि उपवासाच्या दरम्यान आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना क्षमा मागण्यासाठी भगवान शिवाकडे क्षमा प्रार्थना देखील करावी. त्यानंतर श्रावण सोमवारचा उपवास सहसा हा पाण्याशिवाय किंवा फळांशिवाय पाळला जातो. पण जर तुम्ही निर्जल उपवास करू शकत नसाल तर तुम्ही एकदा फळं खाऊ शकता. यामध्ये सैंधव मिठाचा वापर देखील करू शकता. बरेच जण सैंधव मीठ किंवा कुठल्याही प्रकारचं मीठ देखील खात नाही. आता बघूयात की श्रावण सोमवारच्या व्रताच्या दिवशी तुम्ही काय काय खाऊ शकता. तर उपवासाच्या काळामध्ये तुम्ही फळं, दूध, दही, साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे पदार्थ, तसेच शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ किंवा रताळे देखील खाऊ शकता.
प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला आपल्या घरामध्ये असलेल्या महादेवाच्या पिंडीचे किंवा जर तुमच्याकडे महादेवाची पिंड नसेल तर अशा वेळी जवळच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जलाभिषेक करावा, दुग्धाभिषेक करावा किंवा उसाचा रस देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी माझ्या घरामध्ये जी महादेवाची पिंड आहे तिला पंचामृताने स्नान घातलं आहे, दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक देखील केला आहे. बरेच जण आजच्या दिवशी रुद्राभिषेक देखील करतात. तर अशा प्रकारे आपण सिंपल साध्या पद्धतीने भगवान शंकराची पूजा करावी, व्रत करावे. आणि असे व्रत केल्याने, श्रावणातील व्रत केल्यामुळे शंकर भगवान आपल्यावर प्रसन्न होतात, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे बरेचसे भक्त श्रावण सोमवारचे व्रत पाळतात. आपण भगवान शंकरांना भोलेनाथ, भोले बाबा म्हणतो, कारण की हे खरंच शंकर भगवान हे अगदी भोळे आहेत. आपल्या साध्या भक्तीने देखील ते आपल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा आणि व्रत केले नाहीत तर आपल्याला आपले इच्छित फळ लवकर प्राप्त होत नाही. यंदाचा श्रावण सोमवार हा 25 जुलै 2025 पासूनच सुरू झाला आहे. यंदा ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 4 सोमवार असणार आहे. तर या 4 सोमवारचे व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. पहिला श्रावण सोमवार हा आज म्हणजे 28 जुलै रोजी आहे. दुसरा श्रावण सोमवार हा 4 ऑगस्टला आहे. तिसरा श्रावण सोमवार हा 11 ऑगस्टला आहे. तर शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवार हा 18 ऑगस्ट रोजी आहे. 23 ऑगस्टला श्रावण महिना संपणार आहे. आता आपण बघूया श्रावण सोमवारच्या व्रताचे काय नियम आहेत. श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर पहिल्याच सोमवारी हातात जल, तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करावा आणि आपली मनोकामना सांगून करावी. दुसरा नियम म्हणजे संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये, तसेच व्यसनाचे पदार्थ देखील खाऊ नये. त्यानंतर आपला आहार हा संपूर्ण महिनाभर सात्विक असावा. खाण्याच्या सवयीवर किमान या काळामध्ये तरी नियंत्रण असावे. नाहीतर मनी नाही भाव, देवा मला पाव असं नको व्हायला. त्यामुळे जिभेवर कंट्रोल, संयम ठेवणे, मनावर संयम ठेवणे, त्यानंतर भक्तिभावाने व्रत करणे गरजेचं आहे. तिसरा नियम म्हणजे व्रत करताना आपले आचरण देखील योग्य असणे गरजेचं आहे. आपल्या शब्दांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. कोणालाही वाईट बोलू नये, कोणाबद्दल वाईट चिंता करू नये, कुणाची वाईट निंदा करू नये. चांगले कर्म करत राहावे, दान धर्म करत राहावा. चौथा नियम म्हणजे व्रताच्या काळामध्ये तरी ब्रह्मचर्य पालन करावे असं शास्त्र सांगतं. या काळामध्ये तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवे. शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत केले पाहिजे. पाचवा नियम म्हणजे आपल्या मनामध्ये पवित्र भाव ठेवून, विश्वास ठेवून हे व्रत तर केलेच पाहिजे, तरच त्याची फलप्राप्ती होते. नाहीतर भगवान शंकर देखील भोळ्या भक्तीनेच प्रसन्न होतात. कोणताही अवडंबर किंवा दिखावा यामध्ये करू नये. केवळ समर्पणाने या काळामध्ये व्रत आणि पूजा करावी. व्रताच्या दिवशी तसेच संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही भगवान शंकरांना समर्पित प्रार्थना करावी, मंत्रांचा जप करावा. वेळ नसेल तर वेळात वेळ काढून जप करावा. श्रावण महिना दररोज नसतो, हा एकच वर्षातून येणारा एक महिना आहे जो भगवान शिवासाठी समर्पित आहे. ओम नमः शिवायचा जप जरी तुम्ही करत राहिले तरी ते शुभ मानलं जातं. आपला उपवास हा निर्धारित वेळेपर्यंत साधारणतः सूर्यास्तापर्यंत पूर्ण करावा. उपवास लवकर मोडल्यास आध्यात्मिक लाभांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला उपवासामुळे वाढू शकणारी कोणती आरोग्य समस्या असेल किंवा वैद्यकीय स्थिती असेल तर अशावेळी उपवास सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपवासाच्या दरम्यान, व्रताच्या दरम्यान हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. पाणी पिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला चक्कर येणार नाही याची काळजी घ्यावी. उपवास सोडताना एकदम आहारावर तुटून पडू नये. उपवास सोडतानाचं जेवण हे पचायला अगदी हलकं, साधं आणि सात्विक असावं. अति तेलकट, तुपकट किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करू नये. यंदाची पहिली शिवा मोठी तांदूळ आहे.
दुसरी शिवामूठ ही तीळ आहे, तिसरी शिवामूठ ही हिरव्या मुगाची आहे, चौथी शिवामूठ ही जवसाची आहे. मूठ वाहताना ती ओल्या करूनच वाहावी. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असे म्हणून शिवामूठ वाहावी. शिवामूठ वाहताना शंकराकडे मनोभावे प्रार्थना करावी. किमान 5 वर्षे तरी हे व्रत करावे असं सांगितलं जातं. शिवामुठीचे हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते असं म्हटलं जातं.